पहा कन्सेप्ट सेल्फ इंडक्टन्स. तर सेल्फ इंडक्शन म्हणजे काय, एखादी कॉईल असेल तर त्या कॉईल मध्ये ज्यावेळी करंट पास होतो, तो करंट जर आपण वॅरी केला, तर करंट वॅरी करण्याच्या दोन डिफरंट मेथड्स आहेत. फर्स्ट मेथड आपली काय असू शकते, एकतर की चालू बंद करणं, ठीक आहे, आणि दुसरी मेथड काय, हा जो रिओस्टॅट लावलाय, हा जो व्हेरिएबल रेजिस्टन्स लावलाय, त्या व्हेरिएबल रेजिस्टन्सला कमी जास्त करणं. रेजिस्टन्स कमी जास्त झाला की काय होतं, करंट पण चेंज होतो. चेंज इन करंट काय दाखवेल, चेंज इन फ्लक्स. ठीक आहे, इथं जर करंट बदलला तर हा जो सोलेनॉइड आहे, हा सोलेनॉइड कशासारखा बिहेव करतो, मॅग्नेट सारखा बिहेव करतो ना, बरोबर. हा सोलेनॉइड कशासारखा बिहेव करतो, मॅग्नेट सारखा बिहेव करतो. तर ज्यावेळी आपण हे चेंज करत असो, करंट चेंज करत असो, त्यावेळी याची मॅग्नेटिक फील्ड और फ्लक्स काय होत जाणार, व्हॅरी होत जाणार. जितका फ्लक्स चेंज होणार तितकाच इंड्यूस करंट जास्त असणार. ठीक आहे, तर काय होऊ शकतो, फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय असे लिहिलं चालेल का, फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट, जितका फ्लक्स तितका करंट. ठीक आहे, सो फाय इज इक्वल टू काय येईल मग, एल आय, वेर एल इज कॉन्स्टंट कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, और त्याला सेल्फ इंडक्टन्स पण म्हणू शकता. सो एल इज इक्वल टू काय येईल मग, एल इज इक्वल टू या इक्वेशन थ्रू जर फायचं झालं, एल इज इक्वल टू काय येईल, फाय अपॉन आय, फाय डिवाइड बाय आय, म्हणजे एल इज इक्वल टू काय आला, फाय डिवाइड बाय आय. तर याच्याच तीन डेफिनेशन आहेत. फर्स्ट डेफिनेशन काय, सेल्फ इंडक्टन्सची, सेल्फ इंडक्टन्स कॅन बी डिफाइंड एज द चेंज इन द फ्लक्स अपॉन करंट. ठीक आहे, फ्लक्स, द रेशिओ ऑफ फ्लक्स अँड करंट. ठीक आहे, सेकंड डेफिनेशन मध्ये काय लिहू शकता, ई इज इक्वल टू काय, मायनस डी फाय बाय डी टी. ठीक आहे, ई इज इक्वल टू काय असतो, मायनस डी फाय बाय डी टी. ईएमएफ, लेन्स लॉ नुसार ईएमएफ काय असतो, मायनस डी फाय बाय डी टी. मग इथं काय येईल, मायनस डी बाय डी टी ऑफ एल आय. जे कॉन्स्टंट टर्म्स बाहेर येतील, राहील काय फक्त डी आय बाय डी टी राहील. म्हणजे ई इज इक्वल टू काय आला, मायनस एल डी आय बाय डी टी आला. बरोबर, एल डिफाईन करायचं, सो एल इथंच ठेवा, बाकी सगळ्या टर्म्स तिकडे शिफ्ट होतील. म्हणजे एल इज इक्वल टू काय मिळेल, मायनस ई डी टी बाय डी आय, आणि यालाच काय लिहू शकता, एल इज इक्वल टू मायनस ई अपॉन डी आय बाय डी टी. मग एल इज इक्वल टू काय आला, मायनस ई अपॉन डी आय बाय डी टी. त्यालाच काय लिहू शकता, त्यालाच काय म्हणू शकता, सेल्फ इंडक्टन्स कॅन बी डिफाइंड एज द ईएमएफ इंड्यूस्ड, ईएमएफ जो असेल तो इंड्यूस्ड, द रेशो ऑफ ईएमएफ इंड्यूस्ड डिवाइड बाय रेट ऑफ चेंज ऑफ करंट. ठीक आहे, पुढची थर्ड डेफिनेशन काय, वर्क डन टू द सर्किट. वर्क डन कसं काढणार, डब्ल्यू इज इक्वल टू ए इंटू क्यू. आता हे कसं आलं, व्ही इज इक्वल टू काय असतो, डब्ल्यू बाय क्यू, त्यामुळे डब्ल्यू इज इक्वल टू काय आला, व्ही इंटू क्यू. ठीक आहे, मग डब्ल्यूच्या जागी काय लिहू शकतो आपण, व्ही इंटू क्यू, इट इज पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज. मग स्मॉल वर्क डन काय लिहू शकतो आपण, स्मॉल वर्क डन कॅन बी रिटर्न एज ई इंटू डी क्यू. आता क्यूच्या जागी काय लिहू शकतो, क्यू इज इक्वल टू काय असतो, आय इंटू टी, त्यामुळे क्यूच्या जागी काय लिहिणार, आय इंटू टी. डी क्यू इज इक्वल टू काय आलं याच्या जागी, आय डी टी. बरोबर, आय इंटू डी टी आला. मग इथे काय लिहू शकता, ई इज इक्वल टू काय, मायनस एल डी आय बाय डी टी. इथून ई इज इक्वल टू काय, मायनस एल डी आय बाय डी टी. बरोबर, ईचं जागी काय लिहिलं, मायनस एल डी आय बाय डी टी. इथं राहतं काय, आय आणि डी टी राहतं, आय आणि डी टी तसाच. ठीक आहे, डी टी कॅन्सल आउट झाला, राहिलं काय, मायनस ऑफ एल आय डी आय. काय राहिलं, मायनस ऑफ एल आय डी आय. मग मायनस बाहेर घ्या, एल कॉन्स्टंट आहे बाहेर येईल, ब्रॅकेटमध्ये काय राहील, सॉरी इंटिग्रेशन मध्ये काय राहील, इंटिग्रेशन आय डी आय चं इंटिग्रेशन काय येईल, आयडीआयचं इंटिग्रेशन आय स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, इफ आय इज इक्वल टू 1, इफ आय जर 1 असेल तर काय होईल, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस ऑफ एल बाय 2. ठीक आहे, आता 2 इकडे जाईल, एल इज इक्वल टू काय होईल, 2 टाइम्स वर्क डन. ठीक आहे, पण जो इंडक्टन्स असेल किंवा वर्क डन असेल तो मायनस कधीच नसणार आहे. ठीक आहे, म्हणून मग त्याला काय लावली, पॉझिटिव्ह साईन लावली. सो एल इज इक्वल टू आला प्लस 2 टाइम्स ऑफ डब्ल्यू. समजलंय का, नक्की समजलंय. तिन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायच्यात. फर्स्ट डेफिनेशन एल इज इक्वल टू फाय बाय आय, सेकंड डेफिनेशन एल इज इक्वल टू मायनस ई डी आय बाय डी टी, आणि थर्ड डेफिनेशन काय, एल इज इक्वल टू 2 टाइम्स डब्ल्यू, 2 टाइम्स वर्क डन. समजलंय, क्लिअर.